1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट याच्यावरती हा क्वेश्चन आहे. हा जो ऍक्ट आहे 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्ट आहे. याच्यावरती प्रिलिम्स मध्ये पण तुम्हाला प्रश्न दिसतील, मेन्स मध्ये पण तुम्हाला दरवर्षी प्रश्न दिसणार आहे. ठीक आहे, बघा, या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली, म्हणजे प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी मिळाली. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, प्रांतांना स्वायत्तता ह्या कायद्याने दिलेली होती. नंतर फेडरल कोर्टाची स्थापना सुद्धा करावी असं याच्यामध्ये प्रोव्हिजन होती. ही दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट बघा, रिझर्व्ह बँकची स्थापना या कायद्यानुसार झालेली आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. कारण का, आरबीआयची जी स्थापना आहे तर ते आरबीआय ऍक्ट 1934 नुसार झालेली आहे. हे इकॉनॉमीमध्ये सुद्धा तुम्ही वाचलं असेल. आरबीआय ऍक्ट 1934 मुळे आरबीआयची स्थापना करण्यात आली होती. तर हे जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे. आपल्याला काय विचारलंय बघा, बरोबर कुठली विधान आहे? ए आणि बी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे, इथे आपल्याला एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. याच्यामध्ये मी तुम्हाला स्क्रीनशॉट आणलेला आहे. बघा, भारत सरकारचा कायदा 1935 याच्यामधल्या महत्त्वाच्या प्रोव्हिजन्स आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करू. प्रांत आणि संस्थानांचा समावेश असलेले अखिल भारतीय महासंघ यात केंद्र, प्रांतीय आणि समवर्ती यादीवर असलेल्या विषयांची विभागणी करण्याची तरतूद आहे. ठीक आहे, म्हणजे काय की हे एक युनियन बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये केंद्राकडे कुठले विषय असतील, राज्याकडे कुठले विषय असतील आणि समवर्ती यादीमध्ये कुठले विषय असतील अशी विषयांची विभागणी करण्याची तरतूद ह्या कायद्यानुसार केली होती. त्याच्यानंतर अविशिष्ट अधिकार म्हणजे रेसिड्युअरी पॉवर, म्हणजे एखादा विषय जो त्याच्या लिस्टमध्ये मेन्शन नाहीये तर तो कोणाकडे असेल, तर तो गव्हर्नर जनरलकडे असेल असं त्याच्यात म्हटलं होतं. ठीक आहे, आता ह्याच कंडिशनला आपल्या संविधानाशी कम्पेअर करा. संविधानामध्ये काय म्हटलंय की रेसिड्युअरी पॉवर ही सेंटरकडे आहे. ठीक आहे, म्हणजे केंद्राकडे आहे. पण 1935च्या कायद्यानुसार ते गव्हर्नर जनरलकडे होते. याच्यानंतर राज्य फेडरेशनमध्ये सामील झाली नाही. ठीक आहे, म्हणजे हे त्यांचं चॉईस दिलेला होता की काहींना सामील व्हायचंय की नाही, तर काही त्याच्यामध्ये सामील झालेले नाहीये. प्रांतीय स्वायत्तता लागू करण्यात आली, जो की इथे आपल्याला स्टेटमेंट दिलेला होता. बघा, प्रांतीय स्वायत्तता प्राप्त झाली. ओके, याच्यानंतर अजून बघा, केंद्रामध्ये डायरकीची पद्धत सुरू करण्यात आली. डायरकी म्हणजे काय की काही विषय हे आरक्षित असतील आणि काही विषय हे लोकांकडे ट्रान्सफर केले जातील. तर अशा पद्धतीची एक रचना होती. तर ही केंद्र पातळीवरती लागू करण्यात आली. याच्या आधीच्या कायद्यानुसार ही राज्यांमध्ये ही व्यवस्था सुरू करण्यात आलेली होती. फेडरल विषय आरक्षित आणि हस्तांतरित विभागामध्ये मध्ये विभागले गेले. ठीक आहे, ही तरतूद कधीच अस्तित्वात आली नाही. ठीक आहे, म्हणजे ही प्रोव्हिजन जरी केली होती पण ती इम्प्लिमेंटेशन मध्ये नव्हती. सोबत प्रांतांना प्रशासनाची स्वतंत्र एकके म्हणून काम करण्याची परवानगी दिली. राज्यपालाने प्रांतीय विधिमंडळाच्या जबाबदाऱ्या असलेल्या मंत्र्यांना सल्ल्यानुसार कार्य करणे आवश्यक होते. ही तरतूद 1937 मध्ये लागू झाली आणि 1939 मध्ये रद्द झाली. सोबत बघा, द्विसदस्यीय हाऊस बनवण्यात आले, म्हणजे बाय कॅमेरलिझम ज्याला आपण म्हणतो, बाय कॅमेरलिझम इन प्रोव्हिन्सेस, म्हणजे जे प्रांत होते त्याच्यामध्ये द्विगृही सभागृह निर्मिती करण्यात आली. मग आता सर्वच प्रांतांमध्ये हे करण्यात आलं का, तर असं नाही. 11 पैकी 6 हा पण पॉईंट इम्पॉर्टंट आहे. 11 पैकी 6 प्रांतांमध्ये हे निर्माण करण्यात आलं. बंगाल, बॉम्बे, मद्रास, युनायटेड प्रोव्हिन्स, बिहार आणि आसाम ही जी 6 नावं आहे ही सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची. याच्यावरती सुद्धा प्रश्न बनू शकतो. तर भारत सरकारचा कायदा 1935 विषयी आपण एवढे फॅक्ट्स लक्षात ठेवणार आहे. ओके.